शांती. आज आहे 29/10/23ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली. रिवाइज डेट आहे 27/2/96. मुरलीचे शीर्षक आहे सत्यतेचे फाउंडेशन आहे पवित्रता आणि निशाणी आहे चलन अथवा चेहऱ्यामध्ये दिव्यता. आज सत बाबा, सत शिक्षक, सतगुरू आपल्या चोहो बाजूंच्या सत्यतेच्या शक्ती स्वरूप मुलांना पाहत आहेत. सत्यतेचे फाउंडेशन पवित्रता आहे आणि सत्यतेचे प्रॅक्टिकल प्रमाण चेहऱ्यावर आणि वर्तनामध्ये दिव्यता असेल. दुनियेमध्ये देखील अनेक आत्मे स्वतःला सत्यवादी म्हणतात किंवा समजतात, परंतु संपूर्ण सत्यता पवित्रतेच्या आधारावर असते. पवित्रता नसेल तर सदैव सत्यता राहू शकत नाही. तर तुम्हा सर्वांचे फाउंडेशन काय आहे? पवित्रता. तर पवित्रतेच्या आधारावर सत्यतेचे स्वरूप आपोआप आणि सहजच कायम असते. सत्यता फक्त सत्य बोलणे, सत्य करणे याला म्हटले जात नाही, परंतु सर्वात पहिले सत्य ज्याच्यामुळे तुम्हाला पवित्रतेची किंवा सत्यतेची शक्ती आली, तर पहिली गोष्ट आहे आपल्या सत्य स्वरूपाला जाणणे की मी आत्मा आहे. हे सत्य स्वरूप अगोदर जाणत नव्हता, परंतु पहिले सत्य आपल्या स्वरूपाला जाणले. मी अमकी आहे किंवा मी अमका आहे. देहाच्या दृष्टिकोनातून ते सत्य स्वरूप होते. तर सत्य स्वरूप आहे पहिले स्वस्वरूप आणि मग बाबांच्या सत्य परिचयाला जाणले. यथार्थ रीतीने आपले सत्य स्वरूप आणि बाबांचा सत्य परिचय जाणला आहे का? तिसरी गोष्ट, या सृष्टी चक्राचे देखील सत्य स्वरूप जाणलेत. हे चक्र काय आहे आणि यामध्ये माझा पार्ट काय आहे? तर आपल्या पार्टचे यथार्थ रीतीने स्पष्ट रूप जाणले का? तुमचा पार्ट चांगला आहे ना? सर्वात चांगला पार्ट संगम युगातील म्हणणार. परंतु तुमचा देव आत्म्यांचा पार्ट देखील विश्वामध्ये संपूर्ण चक्रामधील आत्म्यांपेक्षा देखील श्रेष्ठ आहे. भले मग धर्म आत्मे, महान आत्मे सुद्धा पार्ट बजावतात, परंतु त्यांची आत्मा आणि शरीर दोन्ही पवित्र नसतात. आणि तुम्ही देवात्मे, शरीर आणि आत्मा दोन्हीमध्ये पवित्र आहात, जे संपूर्ण कल्पामध्ये आणखी कोणतीही आत्मा अशी नाही. तर पवित्रतेचे फाउंडेशन तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही आत्म्याचे श्रेष्ठ नाही आहे. तुम्हाला देव आत्म्यांचा पाठ आठवतो आहे का? पांडवांना आठवतोय का? देव आत्म्यांची पवित्रता नॅचरल रूपामध्ये आहे. महान आत्मे इतर आत्म्यांना पवित्र बनवतात, परंतु भरपूर पुरुषार्थ करून, नैसर्गिकरित्या नाही. ना नैसर्गिक रूपामध्ये आहे आणि ना काही स्वाभाविक रूपामध्ये आहे. आणि तुमचे अर्धा कल्प पवित्रतेचे जीवन नॅचरल सुद्धा आहे आणि स्वाभाविक देखील आहे. तिथे कोणताही पुरुषार्थी नाही आहे. इथला पुरुषार्थ तिथे नैसर्गिक होतो, कारण तिथे अपवित्रतेचे नामोनिशाण सुद्धा नाही. माहीतच नाही की अपवित्रता देखील असते. त्यामुळे तुमच्या पवित्रतेचे प्रॅक्टिकल स्वरूप देवता अर्थात दिव्यतेचे आहे. यावेळी दुनियावाले कितीही स्वतःला सत्यवान समजू देत, परंतु स्वस्वरूपाची सत्यताच जाणत नाहीत. पित्याचा सत्य परिचय सुद्धा जाणत नाहीत, तर संपूर्ण सत्य स्वरूप म्हणणार नाही. तुमच्यामध्ये देखील सत्यतेची शक्ती सदैव तेव्हा राहील जेव्हा आपल्या आणि बाबांच्या सत्य स्वरूपाची स्मृती राहील, आणि तेव्हाच तुमचा
प्रत्येक संकल्प देखील आपोआपच सत्य असेल. आता तर कधी विसरूनही जाता. बॉडी कॉन्शियसमध्ये अर्थात देहभानामध्ये येता. त्यामुळे सत्यतेचे संकल्प सदैव शक्तिशाली हवेत. पवित्रतेचे संकल्प सदैव शक्तिशाली हवेत. ते सदैव होत नाहीत. सदैव राहते की व्यर्थ देखील होते. तर व्यर्थाला सत्य म्हणणार? खोटे तर बोललोच नाही तर का सत्य नाही? जर कोणी असे समजून राहील की मी कधीही खोटे बोलत नाही, नेहमी खरे बोलते, परंतु सत्यतेची परख आहे की संकल्प, बोल, कर्म, संबंध, संपर्क सर्वांमध्ये दिव्यतेचा अनुभव व्हावा. खरे बोलत आहेत परंतु दिव्यता नसेल तर पाहताना काही जण वारंवार म्हणतील, मी खरे बोलते, मी खरे बोलते, मी नेहमीच खरी आहे. परंतु बोलामध्ये, कर्मामध्ये जर दिव्यता नसेल तर दुसऱ्यांना तुमचे सत्य खरे वाटणार नाही. असेच समजणार की ही स्वतःला सिद्ध करत आहे, परंतु समजत नाही की ही खरी आहे. सत्याला सिद्ध करण्यासाठी सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. जर आपल्या सत्याला जिद्द करून सिद्ध करता तर ती दिव्यता दिसून येत नाही. ही साधारणता आहे जी दुनियेमध्ये देखील करतात. आणि बापदादा सत्याची निशाणी एका स्लोगनमध्ये सांगतात. साकारद्वारे अर्थात ब्रह्माबाबांद्वारे देखील ऐकले आहे, जो खरा असेल तो कसा दिसेल? सच तो नच सदैव खुशीमध्ये नाचत राहील. जेव्हा जिद्द करून सिद्ध करता तेव्हा तुम्ही तुमचा किंवा दुसऱ्यांचा चेहरा नोट कराल तर तो आनंदी नसणार, थोडा विचारात पडलेला आणि थोडा उदासीनतेचा असेल, नाचणारा नसेल. सच तो बीठो नच. खरा जो असतो तो आनंदामध्ये नाचत असतो. तर आनंदामध्ये जीवनातील दिवस किंवा रात्र खूप छान वाटते. आणि थोडे जरी सत्यामध्ये असत्य मिक्स असेल तर त्यावेळेचे जीवन तितकेसे चांगले वाटणार नाही. तर सत्यतेचा अर्थच आहे सत्य स्वरूपामध्ये स्थित होऊन मग संकल्प, बोल किंवा कर्म करणे. आजकाल दुनियावाले तर स्पष्टपणे म्हणतात की आजकाल लोकांना सत्याने चालणेच कठीण आहे, खोटे बोलावेच लागते. परंतु अनेक वेळा बऱ्याच परिस्थितींमध्ये ब्राह्मण आत्मे देखील तोंडाने बोलत नाहीत, परंतु आतून समजतात की कुठे कुठे चतुराईने तर चालावेच लागते. त्याला खोटे म्हणत नाहीत, परंतु चतुराई अर्थात हुशारी म्हणतात. तर चतुराई कोणती आहे हे तर करावेच लागते. तर ती लोक स्पष्टपणे बोलतात आणि ब्राह्मण रॉयल भाषेमध्ये बोलतात. मग म्हणतात, माझा हेतू नव्हता, ना भावना होती, ना तसा हेतू होता, परंतु करावेच लागते, चालावेच लागते. परंतु ब्रह्माबाबांना पाहिलेत, साकार आहेत ना. निराकारसाठी तर तुम्ही देखील विचार करता की शिवबाबा तर निराकार आहेत, वरती मजेत बसले आहेत, खाली येतील तेव्हा समजेल की काय आहे. परंतु ब्रह्माबाबा तर साकार स्वरूपामध्ये तुम्हा सर्वांच्या सोबतच राहिले. स्टुडंटसुद्धा होते आणि सत्यता तसेच पवित्रतेसाठी किती अपोजिशन झाली तेव्हा चालाखीने वागले का? लोकांनी किती सल्ले दिले की तुम्ही सरळ असे म्हणू नका की पवित्र राहायचेच आहे, असे म्हणा की थोडे थोडे राहा. परंतु ब्रह्माबाबा घाबरले. सत्यतेची शक्ती धारण करण्यासाठी सहनशक्तीची देखील आवश्यकता आहे. सहन करावे लागते, झुकावे लागते, हार मानावी लागते. परंतु ती हार नाहीये, त्यावेळेला हार वाटते, परंतु आहे कायमचा विजय. सत्यतेच्या शक्तीने आज डायमंड जुबली साजरी करत आहात. जर पवित्रता आणि सत्यता नसती तर आज तुमच्या चेहऱ्यांवरून, वर्तनामधून येणाऱ्यांना
जी दिव्यता अनुभव होते ती झाली नसती. भले मग प्यादा जरी आहे, नंबरवार तर आहेतच ना. महारथी देखील आहेत, नावाचे महारथी नाहीत, परंतु जे खरे महारथी अर्थात सत्यतेच्या शक्तीने चालणारे महारथी आहेत आणि जे परिस्थितीला पाहून सत्यतेपासून थोडे जरी दूर जातात. म्हणतात जास्ती काही नाही केले, 1-2 शब्द असेच बोललो, आतून नाही बोललो, असेच वरवर थोडेसे बोललो, तर ही संपूर्ण सत्यता नाही आहे. सत्यतेसाठी जर सहन देखील करावे लागले तर ते सहन करणे नाहीये. भले बाहेरून असे वाटते की आम्ही सहन करत आहोत, परंतु तुमच्या खात्यामध्ये ते सहनशक्तीच्या रूपामध्ये जमा होते. नाहीतर काय होते की जर कोणी सहन करण्यामध्ये थोडा जरी कमजोर होत असेल तर त्याला असत्याचा आधार जरूर घ्यावा लागतो. तर त्यावेळी असे वाटते जसा काही आधार मिळाला, ठीक झाले, परंतु त्याच्या खात्यामध्ये सहनशक्ती जमा होत नाही. तर बाहेरून असे वाटेल की आपण खूप छान चालत आहोत, आम्हाला चालण्याची चतुराई आली, परंतु जर आपले खाते पाहाल तर जमेचे खाते खूप कमी असेल. त्यामुळे चतुराईने चालू नकात. एकमेकांना पाहून देखील कॉपी करतात. ही अशी चालते ना, त्यामुळे हिचे नाव खूप चांगले झाले आहे. ही खूप पुढे गेली आहे आणि आम्ही सच्चाईने चालतो ना, त्यामुळे आम्ही मागे ते मागेच राहिलो. परंतु ते मागे राहणे नाही आहे, ते पुढे जाणे आहे. बाबांच्या समोर पुढे जाता आणि दुसऱ्यांच्या समोर दिसताना मागे जरी दिसत असाल, परंतु काम कोणासोबत आहे? बाबांसोबत की आत्म्यांसोबत? कोणीतरी म्हटले बाबांसोबत. तर बाबांच्या हृदयामध्ये पुढे जाणे अर्थात संपूर्ण कल्पाच्या प्रारब्धामध्ये पुढे जाणे. आणि जर इथे पुढे जाण्यासाठी आत्म्यांना कॉपी करता तर त्यावेळेस तुमचे नाव होते, प्रसिद्धी मिळते, भाषण करणाऱ्यांच्या लिस्टमध्ये येता, सेंटर सांभाळणाऱ्यांच्या लिस्टमध्ये येता, परंतु संपूर्ण कल्पासाठीचे प्रारब्ध बनत नाही. ज्याला बापदादा म्हणतात मेहनत केली, बीज टाकले, वृक्षाला मोठे केले, फळ देखील आले, परंतु कच्चे फळ खाल्लेत, कायमसाठी प्रारब्धाचे फळ नष्ट झाले. तर अल्पकालीन प्रसिद्धी, सन्मान आणि नावाकरिता कॉपी करू नकात. इथे नाव नाही आहे, परंतु बाबांच्या हृदयामध्ये पुढच्या नंबरवर नाव आहे. त्यामुळे डायमंड बनायचे असेल तर हे सर्व चेक करा. जरा देखील रॉयल रूपाचा डाग डायमंडमध्ये लपलेला तर नाही आहे ना. तर सत्यतेच्या शक्तीने दिव्यतेला धारण करा. काहीही सहन करावे लागले घाबरू नका. सत्य समय प्रमाण आपोआप सिद्ध होणार. म्हणता देखील ना की सत्याची नाव डोलते परंतु बुडत नाही. तर किनारा तर गाठलाच ना. निर्भय बना. जर कुठेही सामना करावा लागत असेल तर ब्रह्माबाबांच्या जीवनाला समोर ठेवा. ब्रह्माबाबांच्या समोर तर दुनियेतील विविध परिस्थिती तर होत्याच, परंतु मुलांच्या देखील नानाविध परिस्थिती होत्या. परंतु संघटनमध्ये असूनही, जबाबदारी असून देखील सत्यतेच्या शक्तीने विजयी झाले. मुलांची कटकट ब्रह्माबाबांनी पाहिली नाही का? ब्रह्माबाबांच्या समोर सुद्धा व्हरायटी संस्कारवाले आत्मे होते, परंतु इतक्या सर्व प्रकारची परिस्थिती असून देखील सत्यतेच्या स्वस्थितीने संपूर्ण बनविले. तर तुम्हा सर्वांना काय बनायचे आहे? चालाकी तर नाही आहे ना. खूप छान बोलतात, मी काहीच केले नाही. थोडे हुशारीने तर चालावेच लागते, परंतु कधीपर्यंत? तर आता सहनशक्ती धारण करून असत्याचा सामना करा. प्रभावामध्ये येऊ नका. बरेच जण समजतात की आम्ही महारथींमध्ये सुद्धा असे पाहिले आहे ना. तर फॉलो तर महारथींना करायचे आहे ना. आता ब्रह्माबाबा तर समोर नाही आहेत, महारथी आहेत, त्यांना फॉलो केले.
परंतु महारथी सुद्धा मिक्स करत असेल, चालाखीने चालत असेल, तर त्यावेळी तो महारथी नाही आहे. त्यावेळी ग्रहचारीमध्ये आहे, ना की महारथी आहे. म्हणून मग बाबांनी कोणते स्लोगन दिले? फॉलो फादर का सिस्टर ब्रदर? तर साकार कर्मामध्ये ब्रह्माबाबांना समोर ठेवा, फॉलो करा, आणि अशरीरी बनण्यामध्ये निराकार बाबांना फॉलो करा. भले मग खूप चांगली मुले देखील आहेत, परंतु ती देखील फॉलो फादर करतात. तर तुम्हाला काय करायचे आहे? फॉलो फादर. पक्के आहे की थोडा थोडा फायदा मिळतो आहे तर घेऊया, भविष्यामध्ये पाहता येईल. बरेच जण असा देखील विचार करतात की सतयुगामध्ये जरी कमी पद मिळाले, परंतु तरी देखील सुखी तर असणारच, दुःख तर असणारच नाही, सर्व प्रकारची प्राप्ती तर असणार. भले मग प्रजेचीही प्रजा असेल तरी देखील अप्राप्ती तर असणार नाही. तर मग आता जरा आनंद लुटूया, मागाहून पाहता येईल. परंतु हा अल्पकालीन आनंद शिक्षेस पात्र बनेल. तर हे मंजूर आहे. थोडी शिक्षा खाणार, त्याचा देखील आनंद घेणार का? नाही. तर 3 गोष्टी लक्षात ठेवा: पवित्रता, सत्यता आणि दिव्यता. असे साधारण बोल नकोत, साधारण संकल्प नकोत, साधारण कर्म नको. दिव्यता पाहिजे. दिव्यता याचा अर्थ आहे दिव्य गुणांद्वारे कर्म करणे, संकल्प करणे, हीच दिव्यता आहे. जसे लोक विचारतात ना की पाप कर्म काय असते, तर तुम्ही म्हणता ना की कोणत्याही विकाराच्या अधीन होऊन कर्म करणे हे पाप आहे, असे समजावून सांगता ना. तर दिव्यता अर्थात दिव्य गुणाच्या आधारे मन, वचन आणि कर्म करणे. तर सत्यतेचे महत्त्व जाणलेत, मग बाबांनी ड्रिल करून घेतली. 1 सेकंदामध्ये स्वतःला अशरीरी बनवू शकता का? संकल्प केला मी अशरीरी आत्मा आहे, तर किती वेळ लागला? सेकंद लागला ना. तर सेकंदामध्ये अशरीरी, न्यारे आणि बाबांचे प्यारे. ही ड्रिल संपूर्ण दिवसामध्ये मधून मधून करत राहा. करता तर येते ना. तर आता सर्वजण 1 सेकंदामध्ये सर्व काही विसरून एकदम अशरीरी बना. बापदादांनी 5 मिनिटे ड्रिल करून घेतली. अच्छा, चोहो बाजूंच्या सर्व पवित्रतेच्या फाउंडेशनला सदैव मजबूत ठेवणारे, सदैव सत्यतेच्या शक्तीद्वारे विश्वामध्ये देखील सतयुग अर्थात सत्यतेच्या शक्तीचे व्हायब्रेशन पसरविणारे, सदैव प्रत्येक वेळी मन, वाणी, कर्म तिन्हीमध्ये दिव्यता धारण करणारे, सदैव फॉलो फादर करण्याचा नॅचरल अभ्यास असणाऱ्या आत्म्यांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. ही ड्रिल दिवसातून जितके जास्त वेळा करू शकता तितके करत राहा. हवे तर 1 मिनिट करा, 3 मिनिटे करा, 2 मिनिटे. वेळ जरी नसला तरी 1 मिनिट, अर्धा मिनिट हा अभ्यास केल्याने अंतिम समयी अशरीरी बनण्यासाठी खूप मदत मिळेल. बनू शकता का? आता सर्वजण अशरीरी झालात का युद्धामध्ये मेहनत करता करता वेळ संपून गेला? सेकंदामध्ये बनू शकता? खूप काम आहे तरी देखील बनू शकता का? अवघड नाही ना. UN मध्ये खूप पळापळ करत आहात आणि अशरीरी बनण्याचा प्रयत्न कराल, होईल का? जर हा अभ्यास वारंवार कराल तर असे नॅचरल होईल की ज्याप्रमाणे शरीराच्या भानामध्ये येण्यासाठी मेहनत करता का? मी अमकी आहे अशी मेहनत करता का? नॅचरल आहे. तर हा देखील अभ्यास नॅचरल होईल. जेव्हा पाहिजे तेव्हा अशरीरी बना.
पाहिजे तेव्हा शरीरामध्ये या. चांगले काम आहे, येऊन या शरीराचा आधार घ्या. परंतु आधार घेणारी मी आत्मा आहे हे मात्र विसरू नका. करणारी नाही, परंतु करवून घेणारी आहे. जसे दुसऱ्यांकडून काम करवून घेताना त्यावेळेला स्वतःला वेगळे समजताना, तसे शरीराने काम करवून घेत असताना देखील करवून घेणारी मी वेगळी आहे. ही प्रॅक्टिस करा, तेव्हाच कधीही बॉडी कॉन्शियसच्या गोष्टींमध्ये खालीवर होणार नाही. समजले? आजचे वरदान आहे, स्नेहाच्या सागरामध्ये सामावून माझेपणाच्या मळाला नष्ट करणारे पवित्र आत्मा भव. स्नेहाच्या सागरामध्ये समावून माझेपणाच्या मळाला नष्ट करणारे पवित्र आत्मा भव. स्पष्टीकरण आहे, जे सदैव स्नेहाच्या सागरामध्ये सामावलेले राहतात त्यांना दुनियेच्या कोणत्याही गोष्टींची शुद्ध अर्थात जाणीव राहत नाही. स्नेहामध्ये सामावलेले असल्याकारणाने ते सर्व गोष्टींपासून सहजच उपराम होतात. भक्तांसाठी म्हणतात, हे तर हरवून गेलेले असतात, परंतु मुले सदैव प्रेमामध्ये बुडालेले राहतात. त्यांना दुनियेची आठवण देखील राहत नाही. माझे सर्व समाप्त. अनेक प्रकारचे माझे पण खराब करून टाकते. माझे तर एक बाबा, तर मग खराबी नाहीशी होऊन जाते आणि आत्मा पवित्र बनते. स्लोगन आहे, बुद्धीमध्ये ज्ञानरत्नांना ग्रहण करणे आणि करविणे हेच होली हंस बनणे आहे. बुद्धीमध्ये ज्ञानरत्नांना ग्रहण करणे आणि करविणे हेच होली हंस बनणे आहे. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.